नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झटपट अगदी कमी साहित्यात तयार होणाऱ्या खानदेशी पद्धतीने अगदी छान चविष्ट अशी भरली मिरची कशी बनवायचं ते बघणार आहोत. त्यासाठी इथे मी अगदी ज्या जाडसर मिरच्या असतात अगदी चवीला अगदी कमी अशा तिखट असतात त्या इथे घेतल्या आहे. कमीत कमी 7 ते 8 घेतल्या. त्यांना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून अगदी कोरड्या कॉटनच्या कापडाने त्यांना पुसून घ्यायचं. त्यानंतर काय करायचं, मध्यभागी त्यांना कट करून त्याच्यातल्या ज्या काय बिया असतात त्या आपण काढून घेणार आहोत. या पद्धतीने आपण मिरचींना कट लावून द्यायचं. पूर्णपणे आपल्याला लावायचं नाही, थोडा अर्धा भाग आपल्याला राहू द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित त्याच्यातलं जे काही सारण असतं ते आपल्याला भरता येईल. जेवढं शक्य आहे तेवढं आपण या आतमधल्या बिया काढून घ्यायचं. त्यामुळे काय होईल, जी काही मिरची ती अजिबात चवीला तिखटही लागणार नाही. जर आपली मिरची अगदी तिरकस असेल तर आपल्याला व्यवस्थित तिला कट करता येत नसेल तर ह्या पद्धतीने तिचे 2 तुकडे करून घेतले तरी काही हरकत नाही. तर अशाच पद्धतीने आपण संपूर्ण मिरच्या आता कट करून घेणार आहोत आणि अगदी सरळ अशा पद्धतीने त्याला कट लावून त्याच्यातल्या संपूर्ण बिया आपण काढून घेणार आहोत. तर मी आता ह्या संपूर्ण बिया हे काढून घेत आहे. आता आपल्याला कितपत मिरच्या बनवायच्या आहे त्यानुसार आपण मिरच्या घ्यायच्या. अशा पद्धतीने कट करून लगेचच काय करायचं, अगदी थोडंसं मीठ घ्यायचं. मीठ घेतल्यानंतर लगेच आपण ह्या मिरचींना आतमधनं मीठ हे लावून घेणार आहोत. याच्यामुळे आपली जी काही मिरची असते अगदी कमी तिखट लागते चवीला आणि चविष्ट देखील ती लागते. म्हणून अशा पद्धतीने आपण ही मिरची तयार करून घ्यायची. अगदी परफेक्ट मीठ आणि कट लावून आपली मिरची ही तयार आता झाली. तर संपूर्ण मिरचींना तेल लावून मीठ लावून झाल्यानंतर लगेच आपण यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. मसाल्यामध्ये आपण काही जास्तीचे इन्ग्रेडियंट्स न वापरता फक्त लसूण आणि जिरेचाच वापर करणार आहोत. जर तुम्हाला यामध्ये बडीशोप किंवा धने देखील वापरायचे असेल तरी काही हरकत नाही. पण आज आपण अगदी सिंपल पद्धतीने आणि अगदी छान अशी मिरचीची रेसिपी बघत आहोत, म्हणून इथं फक्त मी लसूण आणि जिरेचा वापर केला आहे. अगदी जाडसर असं याचं वाटण तयार करून घ्यायचं. या पद्धतीने आपण याला कुटून घेतले. त्यानंतर काय करायचं, आता आपण एक प्लेट किंवा एक कढई या छोटी, त्यामध्ये आता आपण नेहमीचं आपलं डाळीचं पीठ आपण म्हणजे बेसन पीठ हे घ्यायचं. आता कमीत कमी इथे मी 6 ते 7 मिरच्या घेतल्या आहे. त्यासाठी अगदी छोटे छोटे 2 चमचेभर इथे पिठाचा वापर केला आहे. त्यामध्ये लगेच अगदी जाडसर असं कूट करून घेतलेलं शेंगदाण्याचं पावडर आपण यामध्ये टाकलं आहे. शेंगदाण्याचं कूट हे आपल्या गरजेनुसार आवडीनुसार कमी जास्त आपण करून घेऊ शकतो. लगेच यामध्ये चवीनुसार मीठ. आता आपल्याला हे बेसन पीठ मळल्यानंतर अगदी त्याचं प्रमाण कमी होतं, म्हणून मीठ वापरताना अगदी जपून मिठाचा वापर करा. काढून घेतलेलं जिरे आणि लसूण अगदी छान कलर येण्यासाठी यामध्ये आपण हळद घातली. जर तुम्हाला अगदी झणझणीत अशी मिरची हवी असेल तर यामध्ये तुम्ही लाल चटणीचा वापर देखील करून घेऊ शकता. तर आता मी अजिबात तिखट नाही तर अगदी अशी कमी तिखट अशी आपली मिरची बनवते, म्हणून इथं मी अजिबात तिखटाचा वापर केलेला नाही. त्यामुळे नंतर याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून व्यवस्थित आपण चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताने व्यवस्थित पिठाला हे तेल चोळून घ्यायचं. आपलं आता पिठाला तेल हे चोळून झालं आहे. त्याला व्यवस्थित लागल्यानंतर काय करायचं, अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि अगदी अशी घट्टसर आपण याची कणिक ही मळून घेणार. कणिक मळताना देखील हे पीठ मळताना देखील आपण थोडंसं घट्टसर किंवा या पद्धतीने अगदी थोडंसं सैलसर देखील आपण हे पीठ मळून घेतलं तरी काही हरकत नाही, आवडीनुसार. या पद्धतीने आपण पीठ हे मळून घेतले. त्यानंतर काय करायचं, आपण मीठ लावून घेतलेल्या मिरच्या लगेचच यामध्ये आता हे पीठ आपण भरून घेणार. जर तुम्ही घट्टसर कणिक मळली तर पीठ अगदी सहज आपल्याला भरता येतं. यामध्ये एक थोडा त्रास होता आपल्याला, थोडंसं सैलसर जर आपण पीठ मळलेलं असलं तर थोडंसं आपल्या भरताना व्यवस्थित त्याला आपल्याला आकार देता येत नाही आणि पुन्हा हाताला देखील आपला पीठ हे चिपकतं. पण अशा पद्धतीने बनवल्यामुळे एक असतं, आपली जी मिरची असते अगदी छान अशी तळल्यानंतर खुसखुशीत देखील होते आणि आतमधून अगदी मऊसूत ती तयार होते. म्हणून मी अगदी थोडंसं जास्तीचं पाणी घालून सैलसर असं पीठ हे तयार करून घेतलं आहे आणि आता आपण संपूर्ण मिरचींना ह्या आता भरून घेणार आहोत. यामध्ये आपल्याला आवडीनुसार थोडाफार आपण बदल करून घेतला तरी काही हरकत नाही. अशाच पद्धतीने आता संपूर्ण मिरची आपण भरून घेतली. मिरची आपला आता परफेक्ट पीठ भरून तयार झाली. त्यानंतर यांना डायरेक्ट तळून न घेता आपण त्यांना वाफून घेणार आहोत, स्टीम करून घेणार आहोत. त्यासाठी काय करायचं, एक
कढई घ्या, कढईवरती लगेच आपली नेहमीची चाळणी ठेवा. चाळणीवरती लगेच आपण तयार करून घेतलेल्या संपूर्ण मिरच्या ह्या व्यवस्थित रचून घेणार आहोत. अशा पद्धतीने थोडं लांबसर ठेवून आपण मिरची ही रचून घ्यायची. त्यामुळे काय होईल, ते जे काय पाण्याची वाफ असते संपूर्ण मिरचीना एकसारख्याने अगदी छान लागते. त्यामुळे मिरची ही लवकर शिजून तयार होते. तर मंद आचेवरती 5 मिनटं आपण ही मिरची आता शिजून घेऊ. तर 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली मिरची ही शिजून तयार झाली. वाफवल्यामुळे काय होतं, आपली जी मिरचीचं कवर असतं ते अगदी मऊसूत होतं आणि खाताना आपल्याला अजिबात त्रास होत नाही, कच्ची देखील ती लागत नाही. डायरेक्टली जर आपण तव्यावरती तिला भाजून घेतली तर ती व्यवस्थित भाजली जात नाही आणि त्यामुळे आपली मिरची ही थोडी आतमधनं देखील ती कच्ची लागते आणि त्यामुळे तिची चवही बिघडते. म्हणून या पद्धतीने आपण जर वाफवून घेतली मिरची तर खूप छान अशी चविष्ट परफेक्ट अशी आपली झणझणीत आणि चविष्ट अशी खानदेशी पद्धतीची आपली मिरची ही तयार होते. मिरची तयार झाली. आता आपण तिला छान तेलामध्ये तळून घेणार आहोत. तळण्यासाठी इथे मी तवा घेतला. तव्यामध्ये फक्त अर्धा चमच्यावर आपल्याला तेल घालायचे, अगदी जास्ती देखील आपल्याला टाकून घ्यायचं नाही. त्यानंतर लगेचच आपल्या एक एक मिरच्या अगदी व्यवस्थित त्यांना रचून द्या. तव्यामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं आपण आता पहिल्या वेळेस मिरची ही तळून घेणार आहोत. जर तुम्हाला एकाच वेळेस जास्तीच्या मिरच्या तळता येत नसतील व्यवस्थित तर आपण एक एक दोन दोन मिरची घेऊन देखील आपण तळून घेतली तरी काही हरकत नाही, किंवा ह्या पद्धतीने आपण तळून घेतली तरी काही हरकत नाही. तर मी संपूर्ण मिरची ही तव्यावरती व्यवस्थित टाकून घेतली. लगेच त्यावरती पुन्हा आणखी अगदी थोडंसं तेल टाकून घेतले, म्हणजे दोघेही साईडने अगदी छान खमंग अशा आपल्या तेलामध्ये मिरची ही तळून तयार होईल. तर तुम्ही बघाल अगदी छान अशी आपली मिरची ही तळून तयार झाली आहे. अगदी खमंग होईपर्यंत मी ही मिरची ही तळून घेतली. अजिबात वास वगैरे मिरचीचा येत नाही, तिखटपणा अजिबात मिरचीचा सुटत नाही, म्हणून अगदी छान अशी आपली ही मिरची तयार होते. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने तव्यातली खानदेशी पद्धतीची मिरची ही ट्राय करा. अगदी सर्वजण आवडून खातील. मुलांना देखील आपण डब्यासाठी द्या किंवा एकाच वेळेस बनवून ठेवलं तर अगदी ती 2 ते 3 दिवस ही मिरची टिकते, किंवा आपल्याला सहलीला किंवा प्रवासात देखील आपण ह्या मिरचीचा वापर करून घेऊ शकतो. तर अगदी छान अशी आपली चटपटीत मिरची ही तयार झाली. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. अगदी परफेक्ट अशी आपली भरली मिरची ही तयार आहे.